एका व्याख्यात्यासाठी 2 वेळा ह्या खूप टफ असतात बोलण्यासाठी. एक तर जेवणापूर्वीची आणि दुसरी जेवणानंतरची. जेवणापूर्वीची अशासाठी की जेवण आपल्याला करायचं आहे, भूक लागलेली असते, त्याच्यामुळे लक्ष नसतं. आणि जेवण झाल्यानंतर असं असतं की पोट भरलेलं आहे आणि उत्तम जेवण असेल, जे की आत्ता इथे आपल्याकडे होतं, त्याच्यामुळे ती चव आपल्या जिभेवरती तळत असते. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून यायला तसा थोडासा वेळ लागतो. मला कल्पना आहे इथे सगळेजण आत्ता जेवण करून आलेले आहात. मी तुमचा तसा फार वेळ घेणार नाही आहे, पण एक 10-15 मिनटासाठी जर का सगळ्यांनी मला शांत ऐकून घेतलं तर मला निश्चित आवडेल. विषय थोडासा वेगळा आहे, कारण इथे बहुतांश लोक ज्योतिष किंवा कुंडली अशा ह्याच्यात अभ्यासक आहेत, पण माझा विषय जो आहे तो मुखचर्याशास्त्र असा आहे. मुखचर्याशास्त्र यालाच इंग्लिशमध्ये आपण फेस रीडिंग असंही म्हणतो. खरं बघायला गेल्यास आपल्या भारतीय संस्कृतीतला एक ज्योतिषशास्त्रातला अविभाज्य असा असलेला घटक आहे की माझ्या मते गेल्या काही काळामध्ये या विषयाकडे तसं दुर्लक्ष झालेलं आहे. ह्या विषयावरती फार अभ्यास किंवा जेवढं म्हणावं तेवढं संशोधन करण्यात आलेलं नाही आहे. आणि कुठेतरी याच विचारातून माझी या विषयाकडे असलेली आवड आणि माझे असलेले जे काही व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये माझा लोकांशी येणारा सततचा संपर्क, याच्यातून कुठेतरी फेस रीडिंगबद्दलचं कुतूहल माझं जागृत झालं आणि मी या विषयाला सुरुवात केली. आणि मला अक्षरशः लक्षात आलं की ह्या विषयाची एवढी व्याप्ती आहे की आपण आयुष्यभर जरी अभ्यास केला तरी तो आपल्याला पुरणार नाही आहे. खरं तर इथे आजचा जो आपला विषय आहे तो मानव कल्याणासाठी ज्योतिषशास्त्र असा आहे. ज्यावेळेला आपण फेस रीडिंगचा विचार करतो त्यावेळेला आपल्या डोक्यात येतं की ह्याच्यातून मानव कल्याण काय होणार आहे. पण सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काउन्सिलिंग. काउन्सिलिंग करत असताना आपल्याला फेस रीडिंग ह्या विषयाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो, कारण आपल्यासमोर व्यक्ती बसलेली असते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला ओळखणं आणि त्याच्यानुसार आपण त्याचं करत असलेलं काउन्सिलिंग हे जास्त चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होतं आणि ते अधिक प्रभावी देखील होतं. त्याच्यामुळे एक काउन्सिलिंगच्या पार्टच्या दृष्टिकोनातून जरी विचार करायचा म्हटला तरी फेस रीडिंग हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता काउन्सिलिंग म्हणजे काय, तर अगदी महाभारताच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ज्या वेळेला अगदी कठीण प्रसंग आला होता त्यावेळेला अर्जुनाचं काउन्सिलिंग हे श्रीकृष्णाने केलं होतं. फक्त त्याला आपण गीता म्हणून ओळखतो, पण ते एक प्रकारे केलं गेलेलं काउन्सिलिंग आहे आणि ते आज तागत आजही आपण जर गीता वाचली तर त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळे हा विषय हा खूप डीप आहे. खरं तर या विषयाकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं त्याचं अजून एक कारण म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मॅगझिन्समध्ये किंवा टी व्हीवरती झटकन असं बघतो, तुमच्या ओठांचा आकार जाणून घ्या आणि जाणून घ्या त्याच्यावरनं तुमचं भविष्य, किंवा तुमचे डोळे कशा प्रकारचे आहेत आणि ते तुमच्याबद्दल काय सांगतात. खरं तर बघायला गेलं तर चेहऱ्यातला एक अवयव आपल्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. मुळात संपूर्ण चेहरा आणि पूर्ण चेहऱ्याचा अभ्यास करून मगच आपल्याला त्या व्यक्तीचं प्रेडिक्शन करता येतं. त्याच्यामुळे कुठेतरी ज्योतिषशास्त्र जे थोडंसं बदनाम होतं किंवा ज्योतिषांबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या कुठेतरी खराब होण्याच्या पाठचं कारण काय आहे, तर जे नवीन आलेले लोक आहेत ते फक्त अशा गोष्टी आहेत त्या पब्लिश करतात. किंवा अनेक वेळेला आपण पेपरमध्ये ज्या वेळेला ज्योतिष वाचतो फार हौशीने आपण जातो की अरे माझी वृश्चिक रास आहे, मला आज काय लिहिलेलं आहे. आपल्या राशीत लिहिलेलं असतं अचानक धनलाभ होईल आज, आपल्याला होत नाही आणि आपण म्हणतो की काहीही लिहितात. पण ह्याच्यात आपण हे नाही जाणून घेत की प्रत्येकाची वृश्चिक रास जरी असली तरी त्याच्या पाठी असणारी परिस्थिती, प्रत्येकाची कुंडली, नक्षत्र ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचं फळ एकसारखं मिळेलच असं नाही. तसंच फेस रीडिंगमध्ये सुद्धा आहे. चेहरे म्हणजे अगदी जुळे चेहरे जरी असले तरी बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की जुळे चेहरे आहेत त्याच्यात काय फरक आहे, पण कितीही आयडेंटिकल चेहरा असला तरी त्या चेहऱ्यामध्ये डिफरन्स असतो आणि ते फेस रीडिंगच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करता येतं. मग आता फेस रीडिंग हे फक्त एक ज्योतिषशास्त्र आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये सायन्स आहे, सायकोलॉजी आहे आणि अर्थात ज्योतिषशास्त्रही आहे. हे 3 महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण ज्योतिषशास्त्राचा विचार करतो किंवा ते शिकायचं आपल्याला डोक्यात घेतो
त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याच्यामागचे सायन्स काय आहे किंवा सायकोलॉजी काय असू शकते हेही आपल्याला खूप लक्षात घेण्यासारखं आहे. आज आपल्याला या विषयाची गरज काय आहे तर कलियुग आहे. कलियुगामध्ये आज नोकरी व्यवसाय असेल, घरामधले कलह असतील, असे अनेक विषय आहेत किंवा इव्हन आत्ता मी शाळेमध्ये काम करते त्याच्यामुळे माझा संपर्क हा बहुतांश वेळेला आत्ता लहान मुलांसोबत येतो आणि सध्याची बदललेली जी जीवनशैली आहे त्याचा मोठा परिणाम जो आहे तो आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीवरती होत असलेला मला सगळ्यात जास्त दिसून येतं. त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती, सिंगल पॅरेंटिंग हे सगळ्यात महत्त्वाचे असलेले विषय आहेत आणि कुठेतरी ह्या गोष्टींवरती जर का आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं असेल, एक आळा घालायचा असेल किंवा आपली पुढची पिढी जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर आपल्याला फेस रिडिंगसारखा जो विषय आहे तो निश्चितपणे वापरता येऊ शकतो. कारण ह्याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फरक नाही आहे. कारण तिथे कुठल्याही रिलिजनमधला माणूस आला तरी तुम्ही त्याचा चेहरा वाचू शकता. कारण एखादा दुसरा कुठला माणूस आला की तो म्हणतो की अरे बाबा माझ्याकडे आता कुंडली नाही आहे तर काय करायचं. मग अशा वेळेला किंवा एखाद्याचं काही जण आहेत की ज्यांचे जन्मदिवस किंवा त्यांच्या जन्माची वेळ माहिती नाही आहे, मग अशा वेळेला काय करू शकतो आपण तर फेस रिडिंग करू शकतो. त्याच्यामुळे फेस रिडिंग हा एक निश्चितपणे सप्लिमेंटरी विषय म्हणून आपण ज्योतिषशास्त्रामध्ये निश्चित वापरू शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही कुंडली बघत असताना जर का त्या व्यक्तीचा चेहराही आपण ऑब्झर्व केला तर बऱ्याचशा गोष्टींची आपली जी मतं आहेत ती अजून ठाम प्रकारे आपण मांडू शकतो आणि त्याच्यावरती निश्चितीसुद्धा येते. ह्याच्यामधला आजचा मी विषय जो घेतला आहे तो म्हणजे आरोग्य हा विषय घेतला आहे. चेहरा बघून आपलं आरोग्य कळू शकतं का? आधी मुळात चेहरा बघितल्यानंतर आपल्याला काय काय कळतं तर नोकरी व्यवसाय, तुमची मानसिक स्थिती, अगदी विवाह गुणमेलन करण्यासाठी सुद्धा आपण फेस रिडिंगचा वापर करू शकतो. कारण सध्या आम्ही ते करतोय आणि आम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स येत आहेत. त्याच्यामध्येही फेस रिडिंगचा खूप चांगल्या प्रकारे वापर आपल्याला करता येतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य. मग ह्याच्यामध्ये मानसिक आरोग्य असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं आरोग्य आहे त्याचासुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला समावेश करता येऊ शकतो. अर्थात मगाशी जसं मी म्हटलं की सायन्स ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आपण कसं फेस रिडिंगवरनं सांगू शकतो की तुम्हाला आजार कुठला झाला आहे किंवा होऊ शकतो का, हे कसं आहे तर आपला चेहरा काय आहे तर आरसा आहे आपल्या संपूर्ण शरीराचा. तुम्ही जे वागता, बोलता किंवा तुमचं जे काही आहार विहार आहे त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती येत असतं. म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं तर तुमच्या शरीरात उष्णता वाढली तर चेहरा लाल होणं, चेहऱ्यावरती मुरमं पुटकुळ्या येणं हे खूप सहज होतं. आता याच्यातही फार फरक असतात. चेहऱ्यावरती येणाऱ्या ज्या फोड किंवा आपण त्याला तारुण्यपेटिका म्हणतो त्या वेगवेगळ्या येतात. तुम्ही तरुण वयात असता, वयात येतानाच तुमच्या चेहऱ्यावरती येणाऱ्या तारुण्यपेटिका ह्या वेगळ्या असतात आणि उष्णतेमुळे तुमच्या चेहऱ्यावरती येणारे फोड जे आहेत ते वेगळे असतात. मुखचर्या हेच आपल्याला शिकवतं की ह्या दोन ह्याच्यामध्ये नक्की फरक काय आहे. त्याच्यामुळे हेही आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. ही खूप छोटीशी गोष्ट झाली. जर का तुमच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या डोळ्याखाली जी त्वचा आहे ती काळसर आणि रुक्ष व्हायला लागते. त्याच्याशिवाय बऱ्याच वेळेला तुम्ही आपल्या जुन्या ज्योतिषशास्त्रात वाचलेलं असेल की स्त्रीच्या चेहऱ्यावरती किंवा अन्य शरीरावरती खूप केस असतील तर ती अशुभ लक्षणे असं आपल्याकडे जुन्या बऱ्याच शास्त्रांमध्ये सांगितलं जातं. पण हे अशुभ लक्षण असण्यापेक्षा सुद्धा त्याच्या पाठचं जर सायन्स समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येतील काही गोष्टी. अशा स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस झालेले असतात. त्यांच्यामध्ये पुरुष तत्वाचे हार्मोन्स जे आहेत ते अधिक वाढलेल्यामुळे हे काही जे चेंजेस आहेत ते झालेले असतात. आजच्या काळामध्ये तर आपलं प्रदूषण किंवा आपलं राहणीमान हे इतकं बदलत चाललेलं आहे की PCOD सारखे प्रॉब्लेम्स हे माझ्या मते 5 पैकी 4 स्त्रियांमध्ये आजकाल खूप कॉमन झालेले आहेत. मग अशा वेळेला आपण जर का थोडासा जुना विचार करून त्या स्त्रीला तू अशुभ लक्षणी आहेस असं डायरेक्टली सांगितलं तर चालू शकेल का तर नाही. मग त्याच्यावरती आपल्याला काही उपाय सांगता यायला पाहिजेत किंवा तिथे आपण काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं असतं. अशा वेळेला स्त्रियांचा बऱ्याच स्त्रियांमध्ये तुम्ही बघाल की कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो. अशा स्त्रियांना झटकन 4 चौघींमध्ये जाऊन मिसळू नये किंवा
त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड येतो. मग तिथे ही गोष्ट जर का तुमच्यासमोर अशा स्त्री आलेली असेल तर तिचं काउन्सिलिंग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता, तिचा कॉन्फिडन्स तुम्ही बूस्ट करू शकता. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या बेसिक आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो. याच्यानंतरचा अजून एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग म्हणजे आपले डोळे. आपले डोळेसुद्धा बरंच काही सांगत असतात. ज्यावेळेला तुम्ही एखाद्याशी बोलताय, कॉन्टॅक्ट आहे तुमचा, बोलता बोलता ज्यावेळेला तुमचा आय कॉन्टॅक्ट होतात तेव्हा तुमची असणारी नजर, त्याच्यामध्ये होणारे बदल हे सुद्धा बरंच काही सांगत असतात. तुमच्या मनामध्ये भीती आहे किंवा प्रेम आहे किंवा एखाद्या गोष्टीचा धक्का बसला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला डोळ्यांमध्ये दिसून येतात. तुम्ही चेहरा कितीही कोरा ठेवायचा प्रयत्न केलात, तुमच्या चेहऱ्यावरती कुठलाही भाव नाही आणायचा असं जरी ठरवलं तरी तुमचे डोळे जे आहेत ते तुमचा भाव, तुमच्या मनातल्या भावना ह्या कधीच लपवू शकत नाहीत. त्याच्यामुळे अगदी अट्टल गुन्हेगार जरी असला तरीही त्याचा चेहरा बघून आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या नक्कीच सांगू शकतो. म्हणजे कदाचित काही जणांना याचं ऐकूनसुद्धा कौतुक वाटेल की विदेशांमध्ये आत्ता जिथे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जातात तिथे किंवा इवन क्राईम डिपार्टमेंटमध्ये अशा खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली असते की जे इंट्रोगेशन चाललेलं असतं किंवा ज्यावेळेला तुमचा इंटरव्ह्यू चाललेला असतो त्यावेळेला फक्त त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून अनेक गोष्टी सांगतात किंवा त्या व्यक्तीचं सिलेक्शन करावं किंवा न करावं किंवा त्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे का नाही हे सुद्धा सांगितलं जातं. परंतु कुठेतरी आपल्याकडे हे शास्त्र थोडंसं मागे पडल्याचं वाटतं किंवा तो अभ्यास जो आहे तो इतका सहज नाही आहे. कारण मी ज्या वेळेला अभ्यास करायला सुरुवात केली होती त्यावेळेला खास करून आपल्याकडे संस्कृतमध्ये अनेक पुस्तकांमध्ये त्याचा उल्लेख आहे, परंतु त्याच्यामध्येही बरेच श्लोक आहेत किंवा श्लोकांमधून तुम्हाला त्याचं अभ्यास करायला लागतो किंवा त्याच्या नोट्स काढायला लागतात. एकत्र संचयित अशी माहिती एका ठिकाणी फार कमी आहे. त्याच्यामुळे कदाचित असेल की हा विषय थोडा मागे पडला, पण माझी अशी फार इच्छा आहे की ह्या विषयामध्ये अजून थोडंसं रिसर्च व्हावं आणि खूप हा विषय जो आहे तो कॉमन व्हावा. कारण प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरता येण्यासारखी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण आजकाल विचार करतो की आजच्या मुली म्हणा किंवा मुलींच्या बाबतीमध्ये आईवडिलांना टेन्शन असतं. साधं मुलींनाही जरी ह्या गोष्टी तुम्ही शिकवल्यात, काही बेसिक गोष्टी जरी शिकल्या मुली, तरीही बरंच काही आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतं. किंवा बँकेमध्ये असेल, तुमचं वकील असतील, तर याही लोकांसाठी हा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. चेहऱ्यावरनं आरोग्याच्या बाबतीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यातला अजून महत्त्वाचा भाग म्हणजे कान. कानावरती आपण जर का इथे पकडलं किंवा कानाची त्वचा जी आहे ती जर का तुम्ही एकत्र पकडायचा प्रयत्न केलात तर त्याला कधीच अशी ती चिकटून राहत नाही, तो लगेच तिथे मोकळा होतो, तिथली त्वचा एकत्र राहत नाही. अर्थात तिथे कधीही कानावरती आपल्या त्वचेवरती चिमटा येत नाही. परंतु हे जर का आपण केल्यानंतर तिथली त्वचा जी आहे त्याला असा चिमटा पडून राहिला तर निश्चित समजावं की अशा व्यक्तीला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा हार्ट अटॅक अशा व्यक्तीला येऊ शकतो. त्याच्यामुळे अशा एक ना अनेक असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फेस रिडिंगमधून कळण्यासारख्या आहेत. त्याच्याशिवाय एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आत्ताच्या काळामध्ये आहे तो म्हणजे निद्रानाशाचा. आता याच्यामध्ये सुद्धा डोळ्याखाली काळंच होतं. डोळ्याखाली काळं होतं ते 2 ते 3 आजारांमध्ये हा प्रकार होतो. एक तर तुमचा कॅन्सर असेल तर, किडनी स्टोन्स किंवा अशा रिलेटेड कुठला प्रॉब्लेम असेल तर, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल तर. पण ह्या तिन्ही याच्यामध्ये तुमच्या डोळ्याखाली जे काळपटपणा येतो त्याच्यामध्ये वेगवेगळा फरक पडतो किंवा त्याच्या काळपटपणामुळे त्वचेमध्ये होणारा जो बदल आहे तिथल्या त्याच्यातही खूप बदल आहे किंवा तो बदल तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला निद्रानाश आहे ह्या व्यक्तीमध्ये हे लक्षात घ्यायचं असेल तर ते कशावरनं कळतं तर अशा व्यक्तीच्या डोळ्याची म्हणजे आपण ज्याच्यावरती काजळ लावतो त्याला इंग्लिशमध्ये वॉटर लाईन असं म्हटलं जातं. तर ती जी वॉटर लाईन आहे ती आतमधून हलकी लालसर रंगाची झालेली असते आणि वरची त्वचा जी आहे डोळ्याच्या खालची ती हलकी काळपट व्हायला लागते. पूर्ण काळी होत नाही किंवा तिथे स्किन जी आहे ती आपली ड्राय होत नाही, पण फक्त त्याच्यावरती काळपटपणा येतो. ज्यावेळेला आपण डिसीज म्हणतो की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे त्यावेळेला आपल्या डोळ्याखालची जी त्वचा आहे ती सुद्धा रुक्ष होते. हे काही
छोटे छोटे बदल आहेत की किंवा त्याच्यामधले फरक आहेत की जर का आपण त्याचा चांगला अभ्यास केला तर आपल्याला नक्की त्या गोष्टी आयडेंटिफाय होऊ शकतात. अर्थात मी मगाशी जसं म्हटलं तसं ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण जेवढा याचा अभ्यास करू किंवा जेवढा याच्यावरती प्रकाश टाकायचा प्रयत्न करू तेवढं याच्यामधून अजून आपल्याला खूप काही कळत जाण्यासारखं आहे. माझ्या मते माझा विषय तुम्हाला नक्की आवडला असेल. अजून जास्त वेळ तुमचा घेत नाही, माझ्या वाणीला विराम देते. आज मला इथे बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते. इथे उपस्थित मान्यवरांनाही माझा सादर प्रणाम की त्यांनी इथे बसून माझं बोलणं ऐकून घेतलं. आणि अर्थात सगळ्या तुम्हा ज्योतिषप्रेमींचेही मनापासून आभार. धन्यवाद.